सेंटरिंग कामगाराचा भर दुपारी कोयत्याने वार करून दगडाने ठेचून निर्घुण खून, संशयिताचा शोध सुरू। सांगलीवाडी ते कदमवाडी रस्त्यावर भर दुपारी दत्ता सुतार वय 35 राहणार इंदिरानगर या सेंटरिंग कामगाराचा निर्घुण खून केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। फारशी वर्दळ नसलेल्या रस्त्यावर सुतार हा मृतावस्थेत पडल्याचे दिसल्यानंतर नागरिकांनी सांगली शहर पोलिसांना कळवले। तात्काळ घटनास्थळी सांगली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे हे पथकासह दाखल झाले, तेव्हा रस्त्यावर गर्दी जमली होती। गर्दी हटवून पोलिसांनी पंचनामा करण्यास सुरुवात केली। मृत सुतार हा रस्त्यावरच पडला होता। त्याच्या चेहऱ्यावर गंभीर वार झाले होते। बाजूलाच एक कोयता व एक चाकू पडला होता। या दोन्ही शस्त्रांना रक्त लागले नव्हते, त्यामुळे हल्लेखोरांनी दुसऱ्याच हत्याराने खून केल्याचे दिसून येत होते। बाजूलाच सुतार याची दुचाकी MH09 BQ 4985 पडली होती। सुतार याच्याजवळ कोणतेही ओळखपत्र नव्हते, त्यामुळे सुरुवातीला ओळख पटली नाही। तपासात त्याचे नाव दत्ता सुतार असून तो सेंटरिंग कामगार म्हणून काम करत असल्याचे स्पष्ट झाले। पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा खून अनैतिक संबंधातून झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्या दृष्टीने तपास सुरू आहे। खून झाला त्या परिसरात कोठे CCTV फुटेज आहे काय तपासले जात आहे। तसेच संशयिताचा शोध घेण्यासाठी शहर पोलिसांची पथके तातडीने वेगवेगळ्या भागात रवाना करण्यात आली आहेत।